हॅलो एव्हरीवन. तर मी संध्याकाळचं जेवण बनवते. तर सगळ्यात आधी मी पीठ मळून घेते आहे. मीठ टाकलं, मग पीठ टाकून त्याला मी मळून घेते आहे. तर काही करण्यासारखं इंटरेस्टिंग नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढायचा विचार केला आणि मग भाजी पोळी बनवून घ्यावी म्हणून मी स्वयंपाकाला लागले. आणि मी पीठ मळत विचार करत होते आणि बाहेरचं वातावरण बघत होते. सुंदर होतं. थोडं मला रिलॅक्स वाटलं स्वयंपाक बनवून. तर काहीच मी पीठ मळून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परफेक्टली मळून घेते जेणेकरून हे पीठ मऊ व्हायला पाहिजे. तर काहीच हे पीठ मळून घेतल्यानंतर मी तवा ठेवला आणि पोळ्या लाटायला घेतल्या. तर आज मला एवढं काही स्वयंपाक जमत नाही, तरी पण मी जमवून घेते आहे. कसाही आकार येऊ दे पोळीचा तरी पण मी बनवते आहे. कारण खाण्याशी मतलब आहे, याचा आकार कसा पण असू दे, काय फरक पडत नाही. मी दुसरी पोळी बनवून घेते. याच्यानंतर मी थोडीशी सुद्धा घेते आहे. तेल लावून थोडीशी करपली पण नॉर्मल होती आणि सेकंड अशा मी 7-8 पोळ्या बनवल्या. आणि याच्यानंतर हे बघा चांगल्या प्रकारे भाजून घेतली. झाल्या माझ्या पोळ्या बनवून. आता मी भाजीची तयारी करते. भाजी माझी बनवणार आहे शिमला मिरची. सर्वात आधी तेल टाकल्यानंतर जिरं टाकणार आहे. लसूण ह्याच्या बारीक फोड्या करून कापून टाकल्यात. त्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता. छान असं तडकल्यानंतर चांगला असा सुगंध येत होता. मग कांदा टाकते. कांदा टाकून परतून घेते. परतून घेतल्यानंतर थोडंसं गॅस हाय फ्लेमवर ठेवून माझी कढी ही वाफली जात होती. मी थोडीशी सरळ करून घेतली कारण मला पक्कड भेटत नव्हतं कुठे. तर मी छानपैकी अशी परतून घेतल्यानंतर ब्राउनिश कलर आला. मग त्याच्यानंतर मीठ टाकते आहे त्यामध्ये. मग टमाटे टाकून घेऊन परतून घेते. टमाटर जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत परतून घेते हाय फ्लेमवर. मग यामध्ये टाकणार आहे हळद, हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी मसाला टाकून झाल्यानंतर छानपैकी परतून घेते. परतून घेऊन झाल्यानंतर मॅगी मसाला पण टाकलेला आणि मग शिमला मिरची टाकून छान अशी परतून घेते. परतून घेतल्यानंतर 4-5 मिनिटानंतर मी त्याला झाकून ठेवणार आहे. काही नाही गाईस, सिंपल अशी भाजी बनवली आहे रेग्युलर बेसिस, म्हणजे रोजच्या प्रमाणे खाण्यासारखी. मॅगी मसाला टाकून परतून घेते. सब्जी मसाला पण टाकलेला. याला परतून घेऊन छानपैकी ठेवते. सिंपल आणि साधी शिमला मिरचीची भाजी. थोडंसं पाणी टाकून परतून घेऊन झाकून ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून मग आपली भाजी रेडी.